गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं तिरोडा तालुक्यातील तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलं असून तिरोडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी या प्रदर्शनीत मोठ्या संख्येत हजेरी लावली असता पशुपक्ष्यांचे पालकत्व करून आर्थिक उन्नती साधून घेणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या वतीनं सत्कार करण्यात आला। धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आधुनिक शेतीला चालना मिळावी तसेच जिल्ह्यातील पशुधनात वाढ होऊन त्यापासून सेंद्रिय शेती निर्माण व्हावी या उद्देशाने गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं असून या प्रदर्शनीत प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या दुभत्या गाई म्हैशींना या प्रदर्शनीत आणलं होतं, तर काही शेळी पालकांनी शेळ्या तर काही कोंबड्या पालकांनी आपल्या पशुसंसाधनांना या प्रदर्शनीत आणलेलं होतं। आणि यात आकर्षणाची केंद्र ठरली ती म्हणजे देशी गाय, जर्सी गाय आणि मुरा जातीची मेष। एरवी पशुपक्षी प्रदर्शन म्हटलं की संक्रमित गायी किंवा जर्सी प्रजातीच्या गायींना म्हैशींनाच फक्त प्रदर्शनात आणण्यात येत होतं। मात्र तिरोडा तालुक्याच्या गोंडमोहाडी गावात आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनीत देशी वाणाचं जनावर पाहायला मिळाल्याने कृषी सभापती दीपा चंद्रीपुरे आणि आमदार विजय रहागडाले यांनी देखील आनंद व्यक्त केला। तर या पारंपरिक धान शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे लक्ष वेधून आपली आर्थिक उन्नती साधावी, सोबतच कृषी व्यवसायाला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी पशुपालन करावे असा सल्ला आमदार महोदयांनी दिला आहे। तर पशुपक्षी प्रदर्शनीत उत्कृष्टरित्या जनावरांचं पालन करणाऱ्या गौपालकांचा आणि पशुपक्षी पालकांचा रोख रक्कम आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला। जिल्हा परिषद गोंदिया आणि पंचायत समिती तिरोडा याच्या संयुक्त विद्यमानाने आज गोंडमोहाडी इथं भव्य तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी भरवण्यात आली आणि त्या अनुषंगाने मोठ्या हिरिरीने शेतकऱ्यांनी इथं भाग घेतलेला आहे। तालुक्यामध्ये जवळजवळ प्रतिदिवस 3,000 लिटर दूध हा शेतकऱ्याच्या माध्यमातून होतो। त्यांचे प्रोत्साहन व्हावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं व शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याकरिता पशुपालन व्यवसाय जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करावं या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आलं आणि निश्चितच तिरोड्यामध्ये दुधाचे प्रमाण वाढून शेतकऱ्यांना अदानीच्या माध्यमातून त्याचबरोबर दिनसा दूध डेअरीच्या माध्यमातून एक योग्य दर मिळेल आणि शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल ह्या अनुषंगाने ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। त्याचबरोबर दुधाच्या उत्पन्नाच्या बरोबरच शेतकऱ्यांना पशुपालनामध्ये बैलजोडीचाही सुद्धा व्यवसाय करावा, ज्या निमित्तानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या बरोबरच नांगरणी करण्याकरता शेतीचे कामं करण्याकरिता हा बैल तो उपयोगी पडतोच, त्याच्या सौकीकरता पटाच्या माध्यमातून सुद्धा तो मनोरंजन करतो, त्याबरोबर सेंद्रिय खतसुद्धा त्याच्या माध्यमातून निर्माण होतो आणि त्या अनुषंगाने शेतकरी हा समृद्ध होईल हा उद्देश समोर ठेवून ही जी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे त्या प्रदर्शनीच्या माध्यमातून निश्चितच शेतकऱ्याला एक प्रोत्साहन मिळेल आणि त्या अनुषंगाने तो पशुपालनाचा व्यवसाय करेल, तो पक्षीपालनाचा व्यवसाय करेल आणि शेतकरीला उत्पन्न वाढेल आणि त्याचे तो सुखी समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। हा या मेळाव्याचे आयोजन त्या निमित्तानं करण्यात आला होता आणि निश्चितच त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना घेतला आहे। सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम तर मी कृषी आणि पशुसंवर्धन विभागाची सभापती ह्या नात्याने सर्व शेतकरी आणि पशुपालक यांच्या मी माझ्या विभागातर्फे इथे सर्वांचा मी खूप खूप स्वागत करत आहो आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देत आहो। पशुसंवर्धन विभाग आणि कृषी याच्या माध्यमातून जो आज पशुपक्षी प्रदर्शनी ग्राम गोंडमोहाडी इथे जो ठेवण्यात आली आहे त्यामध्ये सर्व कृषी आणि पशुपक्षी जे पालक आहेत, पशुवर्ग आहे तो सर्व इथे आलेला आहे आणि पशुपक्षी प्रदर्शनीचा अर्थ तोच आहे की मेळाव्याच्या माध्यमातून सर्व पशुपक्षी पालक जो इथे सर्व आपले पशु आणतात आणि याची प्रदर्शनी होते, त्याच्यामुळे जे अन्य विभागातील सर्व जी जनता आहे, शेतकरी आहे, पशुपालक आहे, त्यांना असं वाटते की कुठे ना कुठे आपणही हा व्यवसाय केला पाहिजे, जेणेकरून आपला आर्थिक उत्पन्न, आर्थिक व्यवस्था आपली चांगली झाल्या पाहिजे। हाच हा प्रशिक्षणाचा पशुपक्षी मेळाव्याचा उद्देश आहे आणि शेतकरी हा एक आपला चांगला किसान आहे, शेतकरी आहे, तो आपल्या शेतीमध्ये चांगली शेती करू शकते, चांगली शेती राबवू शकते, हाच ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे।
आणि पक्षी जे आहेत हे सर्वच एकदम चांगल्या प्रकारचे इथं आणण्यात आलेले होते आणि माझ्या दृष्टिकोनातून गोंदिया जिल्ह्यामध्ये तिरोडा तालुक्यात श्वेतकांत्री ही आलेली आहे. आज जवळपास 35,000 लिटर दूध प्रतिदिवस उत्पादन इथं होत आहे. 1,20,00,000 रुपयाची 1 अरब 20 कोटी लाख रुपयाची उलाढोल इथं अदानी दिनशा आणि महिला आर्थिक विकास मंडळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज शेतकऱ्यांचे जे खऱ्या अर्थाने हा जो पूरक व्यवसाय म्हणून हा आहे तो आज इथून आपल्याला दिसून आलेला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून आपण शेतकरी गोपालकांनी इथं जे ऐकलं आणि माननीय आमदार साहेब इथं होते त्यांनीसुद्धा बघितलेलं आहे. निश्चितच असे नियोजन होत राहावं हे आपली अपेक्षा आहे. या माध्यमातून शेतकरी गोपालक कुठंतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतात. शेतकऱ्यांचा सत्कार केला त्याबद्दल काय सांगा सर, उत्कृष्ट त्यांचा सत्कार करणं हे योग्य होतं, कारण त्या लोकांनी जशी निगा राखली आपल्या जनावरांची आणि जी काळजी घेत आहेत त्या काळजी घेऊन ते इथं येऊन त्यांनी इतक्या लांबून आपली जनावरं आणलीत आणि त्यांनी जे जे केलं याला आज जवळपास एक जनावर 20 लिटर 25 लिटर 30 लिटर दुधापर्यंतचे इथं जनावर आलेलं आहे. म्हणून शेतकऱ्याचं स्वागत करणं आणि त्याला सत्कार करणं हे योग्यच होतं, कारण तो त्यांचा हक्क होता आणि त्या माध्यमातून त्यांच्या इथं सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांना पारितोषिकसुद्धा वितरित करण्यात आलेलं आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.